स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। आपण 500 प्लस प्रश्न सराव हा परीक्षेच्या अगोदर पूर्ण करणार होतो। आज 441 म्हणजे आज पूर्ण 500 प्रश्न आपले पूर्ण होऊन जाणार। 441 वा प्रश्न पाहता, टिंबटिंब ही मोसंबीची नवी जात महाराष्ट्रात विशेष प्रचलित आहे। पर्याय क्रमांक डी न्यूसेलर। आता याचं दरवेळेस आपल्याला प्रश्न का पाठ झालेला आहे, न्यूसेलर ही कशाची जाते किंवा न्यूसेलर वरतीच प्रश्न आलता, हे दिलं नव्हतं। आता भाषांतर चेंज झालं, असंच उद्या परीक्षेला पण येऊ शकतं। 10 वेळेस तुम्हाला जे सांगितलंय परीक्षेला असं फॉलो करा, तसं फॉलो करा, तसं जर केलं तर तुम्ही 100% विजय होणार तुमचाच। बटाट्याच्या रोपातील काप म्हणजे टिंबटिंबाचे विकसित रूप आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद मिळतील। स्वतः चेक करा येतं का नाही येत। पर्याय क्रमांक ए मोठ्या आकाराचे भूमिगत खोड। चला पुढचा प्रश्न पहा। जमिनीमध्ये टिंबटिंब पद्धतीने पाणी धरून ठेवले जाते। पर्याय क्रमांक ए असंग आणि ससंग। मातीमध्ये चिकन कणाचा आकार हा टिंबटिंबपेक्षा लहान असतो। ठीक आहे, महत्त्वाचा शब्द पकडला। आता पहा उत्तर। पर्याय क्रमांक सी 0.002। फवार सिंचन पद्धतीमध्ये किती टक्के पाण्याची बचत होते। फवार सिंचन पद्धत याच्यामध्ये किती टक्के पाण्याची बचत होते। प्रत्येकाची पाण्याची बचत, जेवढे सिंचन आहे ना प्रत्येकाची पाण्याची बचत माहिती करून घ्या। परीक्षेच्या उद्दिष्टाने एकदम इम्पॉर्टंट। ठीक आहे, प्रत्येक काही ना काही एकच सिंचन पद्धत विचारतेच, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त सिंचन पद्धत पाठ करायची, सगळ्या झालं तुमचा मार्क फिक्स। ठीक आहे, चला सांगा। पर्याय क्रमांक सी 30 ते 40%। चला पुढचा प्रश्न पहा। महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे। पर्याय क्रमांक सी बेसाल्ट। पुढचा प्रश्न पहा। विलायक, कोलंब आणि ओलूर या जाती कोणत्या फळ पिकाच्या कलमासाठी वापर केला जातो। पर्याय क्रमांक बी आंबा। सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे। घेण्याचं कारण असं इम्पॉर्टंट प्रश्न आहे। ठीक आहे, भरपूर वेळेस विचारलेला आहे, ग्रामसेवकला पण आणि कृषी सेवकला पण। म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे, जे आज आपण व्हिडिओ घेतोय ते महत्त्वाचं राहणार आहे। जे प्रश्न येत आहे ते लास्टला आपण घेतोय। पर्याय क्रमांक बी 121 किलोमीटर। चला पुढचा प्रश्न पहा। पुढीलपैकी कोणत्या पिकास चाऱ्याच्या पिकाचा राजा असे म्हणतात। पहा शब्द पकडा, पहा चाऱ्याच्या पिकाचा राजा म्हणतात। नंतर मग तुम्ही म्हणशाल मास्तर याच्यामध्ये तर आमचं उत्तरच नाही, पिकाचा राजा। ठीक आहे, मग तसं नाही करायचं, पहिले शब्द पकडायचे मग खाली यायचं। पर्याय क्रमांक बी मक्का। चला पुढचा प्रश्न पहा। क्षेत्रीय ग्रामीण बँक टिंबटिंब या वर्षी चालू करण्यात आली। पर्याय क्रमांक ए 1975। पुढचा प्रश्न पहा। पुसा मेघाली हे कशाचे वाण आहे। पर्याय क्रमांक ए गाजर। पुढचा प्रश्न पहा। पिकांच्या किमती ठरवण्यासाठी कृषी मूल्य आयोगाची स्थापना केव्हा झाली। आपण फास्ट रिव्हिजन घेतोय, ठीक आहे, फास्ट रिव्हिजन घेतोय। त्याच्यासाठी मी जास्त टाइम देत नाहीये तुम्हाला। प्रश्नाची संख्या आपल्याला वाढवायची आहे, आज जास्त प्रश्न घ्यायचे, 500ला आपल्याला टच व्हायचंय। परीक्षा आता काय उद्याच वर आली, ज्याची 16 तारखेला त्यांचे उद्यावर। पर्याय क्रमांक सी 1965। पुढचा प्रश्न पहा। सीताफळावरील पिट्ट्या ढेकूण ही कीड कोणत्या अवस्थेमध्ये पिकाचे नुकसान करते। बा पिट्ट्या ढेकूण याच्यावरती प्रश्न येत आहे ना। ठीक आहे, मग त्याचा व्यवस्थित अभ्यास करा। पर्याय क्रमांक डी पर्याय 1 व 2 बरोबर, म्हणजे 1 व 2 कोणतं, म्हणजे ए आणि बी बरोबर। समजलं। चला पुढचा प्रश्न पहा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे पर्यटन विकासास चालना देण्यासाठी शिल्पग्रामची निर्मिती केली आहे। पर्याय क्रमांक सी सावंतवाडी। चला पुढचा प्रश्न पहा। रस गुणवत्ता आणि आडवे पडण्यास प्रतिकारक क्षमतेचे व टिंबटिंब मूलद्रव्याने समृद्ध असलेली माती उपयुक्त असते। सांगा, रिकामी जागा भरा।
पर्याय क्रमांक बी स्फुरद आणि कॅल्शियम. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी शेतीचे प्राथमिक गरजा कोणत्या आहेत? आता इथं शब्द पहा, भरपूर जण कन्फ्यूज होणार बरं का, परीक्षेला कळत नाही. इथं सोपं वाटतं पण परीक्षेला जे देतं परीक्षा त्याला कळतं. आता प्राथमिक म्हटलं ना तर सुरुवातीला जमीन, हवा आणि पाणी हे नसलं तरी बाकीचं काही कामाचं राहणार आहे का? नाही ना. जमीन, हवा आणि पाणी हे सगळ्याची प्राथमिक गरजा कशाची? शेतीच्या. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रामध्ये फळाखाली सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक ए कोकण. चला पुढचा प्रश्न पहा. फैजाबाद उत्तर प्रदेश बरं का, कुठलं? फैजाबाद उत्तर प्रदेश. याच्यावरती एवढे प्रश्न आलेले ना उलटून पालटून या फैजाबाद उत्तर प्रदेशवरती. इथं टिंबटिंब या कोरडवाहू फळझाडाची संशोधन केंद्र आहे. महत्त्वाचा प्रश्न, एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का, वाचून जा, सगळं माहिती करून जायचंय. आपले जेवढे प्रश्न झाले याच्यावरती सगळे पाहून जा. पर्याय क्रमांक बी आवळा. क्षारपड जमिनीत खारवट पाण्याचा सामू किती असतो? पर्याय क्रमांक बी 8.5 पर्यंत. चला पुढचा प्रश्न पहा. सर्वात जास्त प्रमाणात प्रथिने असलेले पीक पुढीलपैकी कोणते? पर्याय क्रमांक डी सोयाबीन. पुढचा प्रश्न पहा. एका यजमान कीटकाच्या प्रजातीवर एकापेक्षा अधिक परजीवी कीटकांच्या प्रजाती आश्रित असल्यास त्यास कोणता कीटक म्हणतात? पर्याय क्रमांक बी बहुपरोपजीवी कीटक. चला पुढचा प्रश्न पहा. टिंबटिंब हे पंप बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकासाठी वापरू नयेत. ऑप्शनच पाहायचं ना, द्यायचं टिक करून. काय वेगळं होतं का? पाहतच कळलं पाहिजे होतं. जनरल आहे, एकदम बेसिक आहे. चला पुढचा प्रश्न पहा. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान पोहोचवण्याचे प्रक्रियेचे नाव सांगा. पर्याय क्रमांक डी तंत्रज्ञान प्रसार. चला पुढचा प्रश्न पहा. जमिनीच्या ए व बी, काय म्हटले? ए आणि बी स्तराला काय म्हणतात? जमिनीच्या विचारलं बरं का, जमिनीच्या. चला सांगा. गोंधळ नाही करायचा, एकदम शांत पाहायचं परीक्षेला पण आता पण. पर्याय क्रमांक बी सोलम. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी मातीचा भौतिक गुणधर्म कोणता? पर्याय क्रमांक बी पोत. चला पुढचा प्रश्न पहा. कोणत्या मातीच्या कणांना गाळ म्हणतात? गाळ म्हणतात. चला सांगा. पर्याय क्रमांक ए पोएटा. चला पुढचा प्रश्न. जागतिक जल दिन कोणता? महत्त्वाचा प्रश्न बरं का, इम्पॉर्टंट प्रश्न, 2दा-3दा विचारला होता. ठीक आहे, भरपूर परीक्षेला विचारलेला आहे BPS पॅटर्ननुसार. जागतिक जल दिन. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न. पर्याय क्रमांक ए 22 मार्च. पुढचा प्रश्न पहा. भारतामध्ये खतांची विक्री आणि उत्पादन कोणत्या कायद्याअंतर्गत नियंत्रित केले जाते? पर्याय क्रमांक बी खत नियंत्रण आदेश 1985. चला पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कुठे आहे? पर्याय क्रमांक ए खडकवासला. इथं अपडेट होणार प्रश्न, अपडेट करायचं राहिलं आपलं. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता ही चुकीची जोडी मी तुमच्याकडे देतो सोडायला. याची चुकीची जोडी स्वतः सांगा. तुमचे एवढे पाठवून जाणार एकदाच. स्वतः विचार करा, थोडा टाइम द्या, व्हिडिओ थांबा. वाटलंच तर आज तुम्ही विचार करशाल परीक्षेला हाच प्रश्न आला एखादा याच्यातला तर बरोबर तुम्ही टिक करून देणार. इझी. पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिला भाताचा बुटका प्रकार टिंबटिंब होय. चला सांगा कोणता? पहिला विचारला, पहिला. पर्याय क्रमांक सी जया. पुढचा प्रश्न पहा. राहू माशाची वाढ एका वर्षाला टिंबटिंब होते, किती होते? डी 700 ते 800 ग्रॅम. चला पुढचा प्रश्न पहा. जेव्हा सगळी पिढी एकाच समजनुकीय झाडापासून तयार होते त्यास टिंबटिंब म्हणतात.
पर्याय क्रमांक ए शुद्ध वंशक्रम. चला पुढचा प्रश्न पहा. टिंबटिंब हे जैविक खत वस्तुतः सहजीवी असते. पर्याय क्रमांक सी राइझोबियम. पुढचा प्रश्न. शेती मित्र पुरस्कार केव्हापासून दिला जातो? केव्हापासून? महत्वाचं आहे बरं का. शेती मित्र पुरस्कार महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट. चला सांगा. पर्याय क्रमांक बी 1984. पुढचा प्रश्न. विशेषतः कापणीच्या वेळी जास्त आर्द्रता असल्यामुळे प्रामुख्याने कोणत्या पिकाची कापणी व मळणीसाठी सर्वाधिक अडचणीचे ठरते? पर्याय क्रमांक डी गहू. चला पुढचा प्रश्न पहा. पाण्याच्या मुक्त पृष्ठभागावरून पाण्याचे सतत बाष्पात रूपांतर होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेस टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक ए बाष्पीभवन. पुढचा प्रश्न पहा. भुईमुगाचे भरपूर उत्पादन याद्वारे शक्य होऊ शकते. कशाद्वारे शक्य होऊ शकते सांगा. पर्याय क्रमांक ए स्फुरदचा भरपूर डोस देऊन. पुढचा प्रश्न पहा. सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात धरलेल्या बहराला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात? पर्याय क्रमांक बी हस्तबहर. चला पुढचा प्रश्न पहा. कोणती माती अधिक सुपीक असते? सुपीक. आता कोणती माती अधिक सुपीक असते खाली पाहायचं. न तर मास्तर तुम्ही आम्हाला याच्यामध्ये ऑप्शन नाही दिलं. पहा थोडं विचार करा. अधिक सुपीक म्हटले, अधिक सुपीक विचार केला तर उत्तर भेटणार. कोणती राहणार अधिक सुपीक? पर्याय क्रमांक बी भारी पोताची. पुढचा प्रश्न पहा. सदाहरित वनातील कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा शब्द पकडा, लाकडाचा उपयोग जहाज बांधण्यासाठी करतात? एकदम महत्त्वाचा प्रश्न. ठीक आहे, बेसिक होता, जनरल होता, पण याच्यावर टाकला प्रश्न. उलटून पालटून प्रश्न विचारू शकता. पर्याय क्रमांक डी जलपाश. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये नव्याने समावेश केलेले अन्नद्रव्य कोणते आहे? पर्याय क्रमांक सी निकेल. चला पुढचा प्रश्न पहा. फळांचा प्रसार आणि उत्पादन विज्ञानाची कोणती शाखा हाताळते? पर्याय क्रमांक सी फळ कृषी विज्ञान. चला पुढचा प्रश्न पहा. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात? गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात? चला सांगा. पर्याय क्रमांक ए सुंदरबन. खालीलपैकी कोणत्या झाडाचा आकार छत्रीसारखा असतो? छत्रीसारखा असतो असा कोणतं झाड आहे ते सांगायचं. पर्याय क्रमांक ए वर्षावृक्ष. चला पुढचा प्रश्न. कोकण तारा, प्रिया, पुसादो, मोसमी, हिरकणी, आर्का, हरित या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? इम्पॉर्टंट प्रश्न आहे रे. एकदम व्यवस्थित अभ्यास करा. पाहून घ्या एकदम व्यवस्थित पाहून घ्या. वेरी. पर्याय क्रमांक बी कारली. चला पुढचा प्रश्न. कोणत्या सागरी माशाच्या यकृतापासून औषधी तेलात जीवनसत्व अ आणि ड ठीक आहे फार मोठ्या प्रमाणात मिळतात? जीवनसत्व अ आणि ड. पर्याय क्रमांक ए पापलेट. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे? हिवाळी राजधानी. ठीक आहे, हिवाळी राजधानी. चला सांगा. हिवाळी राजधानी सांगा कोणती आहे? पर्याय क्रमांक डी नागपूर. चला पुढचा प्रश्न. मिरचीच्या टिंबटिंब या जातीला फळे किंवा मिरची उलटी लागतात? पर्याय क्रमांक डी पण C1. चला पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते फळ झाडावरून काढल्यावर त्याची पिकण्याची प्रक्रिया थांबते? पर्याय क्रमांक सी अननस. चला पुढचा प्रश्न. विषाणूमुक्त रोपे निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करता येईल?
हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न पहा. साधारणपणे जमिनीतील कार्बन नायट्रोजन गुणोत्तर किती असावे? पर्याय क्रमांक ए 10:1. चला. टिंबटिंब हा विषाणूजन्य रोग आहे, सांगा. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. विचारलेला आहे, ठीक आहे, विचारलेला आहे, सांगा. पर्याय क्रमांक ए स्वाईन फ्लू. पुढचा प्रश्न पहा. हरभरा पिकाचा टिंबटिंब प्रकार अस्कोकोयाटा करपा या रोगास प्रतिरोध करू शकतो? डी वरील पैकी सर्व. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे मार्च 2018 रोजी इथे स्थापित केले गेले? पर्याय क्रमांक सी सातारा. पुढचा प्रश्न पहा. गहू पिकात जर फक्त एका सिंचनाची सुविधा असेल तर टिंबटिंब या संवेदनशील अवस्थेत पाणी देणे योग्य राहील? पर्याय क्रमांक बी मुकुटायन अवस्था. मोहरीच्या लागवडीकरिता बियाण्याचे लागणारे प्रमाण म्हणजे टिंबटिंब? पर्याय क्रमांक ए 6 ते 8. पुढचा प्रश्न पहा. ऊस टिंबटिंब जातीमध्ये मोडते, सांगा रे ऊस. पर्याय क्रमांक सी ग्रामीणी. पॅशन फ्रूट हे एक टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक बी बारमाही वेल. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा. परीक्षा ज्यांची 16 तारखेला आहे म्हणजे उद्या, त्यांच्यासाठी मनापासून शुभेच्छा. चांगला अभ्यास केलेला आहे तर 100% यश तुमचंच आहे. लोड घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. जे तुम्ही अभ्यास केला आहे त्याच्यावरती आत्मविश्वासानं परीक्षेला जा. त्या ठिकाणी 100% तुम्हाला जमणार. पण महत्त्वाचं आहे तुमचा 50% तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वास स्वतःवर राहू द्या. जेवढा झाला अभ्यास होऊ द्या. 2 दिवस केला असं काही हरकत नाही, पण मग स्वतःवर आत्मविश्वास राहू द्या. मी जेवढा 2 दिवसात अभ्यास केला ते 2 दिवसाचं कोणतंही येऊ द्या, मी ते उत्तर देऊ शकतो, हे तुमचा आत्मविश्वास राहणार. आपण जे ठरवलं होतं परीक्षेच्या अगोदर 500 प्रश्नाचा सराव तुम्हाला करून घ्यायचा, ते आज आपले 500 प्रश्न सराव पूर्ण झाला. ज्याचा उद्या पेपर आहे त्यांच्यासाठी परत एकदा शुभेच्छा. भेटू अशा पुढच्या आपण प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.